नमस्कार मित्रांनो जेम परचेसच्या बाबतीमध्ये डायरेक्ट परचेस असेल, बिल्ड परचेस असेल, याच्यामध्ये बरंच जबरदस्त अपडेट जेम पोर्टलने दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुमचं डायरेक्ट परचेसचं लिमिट हे जेमने वाढवलेलं आहे. डायरेक्ट परचेस मध्ये दोन पार्ट येतात. एक डायरेक्ट परचेस आपण डायरेक्ट 25,000 रुपयापर्यंत करू शकत होतो आणि एक लोन परचेस होतो जे 25,000 ते 5 लाखापर्यंत होतं. परंतु 2 दिवसापूर्वी जनरल फायनान्शियल रूल्स 2017 मध्ये अमेंडमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं करण्यात आलेली आहे आणि या अमेंडमेंटनुसार आता तुम्हाला डायरेक्ट परचेसचं लिमिट वाढवण्यात आलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही 50,000 रुपयापर्यंत कुठलंही पण कंपॅरिझन न करता डायरेक्ट परचेस करू शकता आणि 50,000 ते 10 लाखापर्यंत, जे पूर्वीचं लिमिट 5 लाखापर्यंत होतं, आता 50 ते 10 लाखापर्यंत L1 परचेस करून तुम्ही गव्हर्नमेंटच्या ऑफिससाठी कुठल्याही प्रकारचं वस्तू या जेम पोर्टलवरून खरेदी करू शकता. फक्त L1 परचेससाठी 3 कंपॅरिझन हे गरजेचे आहे. तुम्हाला मी तो GFR रूल्स पण दाखवतोय. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 10/7/2024 ला ही अमेंडमेंट आलेली आहे. याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अमेंडमेंट जनरल फायनान्स रूल 2017. याच्यामध्ये फक्त आपण खाली जर गेलो तर 149 हा रूल्स आहे. या रूल्स मध्ये बदल केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्वी 25,000 रुपयापर्यंतचं डायरेक्ट परचेस तुम्हाला करता येत होतं, परंतु आता तेच लिमिट त्यांनी किती वाढवलेलं आहे, 50,000 रुपयापर्यंत वाढवलेलं आहे. आणि L1 परचेस ज्याचं लिमिट पूर्वी 25,000 ते 5 लाखापर्यंतचं होतं, जे इथं तुम्हाला दिसते 25,000 to 5 लाख, तेच लिमिट आता गव्हर्नमेंटने काय केलंय 50,000 ते 10 लाखापर्यंत वाढलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, खूप जबरदस्त हे मोठा अपडेट आहे. आपल्याला कल्पनाच आहे की आपल्या ग्रामपंचायतीची खरेदी जास्तीत जास्त 10 लाखाच्या आतमध्ये असते आणि आपल्यासाठी हा रूल खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्या मदतीने आपण L1 कंपॅरिझन करून आपण ग्रामपंचायतीची 10 लाखापर्यंतची वस्तूची खरेदी आपण सहजरित्या करू शकतो. त्यासाठी कुठल्या प्रकारचं बीड करायची गरज नाही, कारण बीड मध्ये तुम्हाला बीड पब्लिश करणं असेल, बीड साठी व्हॅलिडिटी देणं असेल, ते 15 ते 20 दिवस त्याच्यामध्ये जातात आणि याच्यामध्ये खूप टाइम वेस्ट ग्रामपंचायत होत असतो. आता L1 परचेस मध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा टाइम वेस्ट करायची गरज नाही. तुम्हाला जर प्रॉपर L1 जर कसं करायचं आहे ते जर होत असेल तर निश्चितपणे तुमच्या ग्रामपंचायत खरेदी तुम्ही स्वतः करू शकता. तुम्हाला जर आपल्या ग्रामपंचायत खरेदी स्वतः करायची असेल, स्वतः डायरेक्ट परचेस करून किंवा L1 परचेस करून ग्रामपंचायत खरेदी करायची असेल, तर मित्रांनो आपण त्यासाठी गव्हर्नमेंट ही मार्केट प्लेसवर बाय ट्रेनिंग आपण आयोजित केलेलं आहे. त्या ट्रेनिंगचा तुम्ही जर सहभागी होण्याचा त्या ट्रेनिंग मध्ये जर तुम्ही सहभागी होण्यासाठी इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. हा एक पार्ट. दुसरा एक पार्ट मित्रांनो, 10 लाखामध्ये जसं आपल्याला जेम पोर्टलवरून खरेदी करण्याची लिमिट वाढवण्यात आली, तसंच आता टेंडरचे देखील लिमिट आपल्याला 10 लाखापर्यंत आहे. म्हणजे ग्रामपंचायत एवढं कुठलंही जरी काम करायचं ठरलं आता तुम्हाला 10 लाखापर्यंत लिमिट आहे. 10 लाखाच्या वरती टेंडरला तुम्हाला ई टेंडर करावं लागतं. तसंच जेम पोर्टलला तुम्हाला 10 लाखाच्या वरती आता बीड पब्लिश करावं लागणार आहे. म्हणजे तो एक टेंडरचाच पार्ट आहे. तर मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. तुम्ही जर तुमच्या ग्रामपंचायत खरेदी करण्याचं जर नियोजन तुमचं असेल तर निश्चितपणे ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. धन्यवाद.